बघू शकता सोयाबीन पिकामध्ये अशा पद्धतीने हरळीचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव झाला होता. तुमच्या सुद्धा पिकामध्ये हरळीचा कपाशीमध्ये असेल किंवा सोयाबीनमध्ये असेल किंवा गोल पानाच्या कुठल्याही पिकामध्ये जर असा हरळीचा जर प्रादुर्भाव झाला असेल तर मी कोणती फवारणी केली होती आणि मला आलेला रिझल्ट तुम्ही व्हिडिओमध्ये तुमच्या डोळ्यांनी बघू शकता. हेच जे शेत आहे जे तुम्हाला मी अगोदर दाखवलं तेच शेत आहे. त्याच शेतामध्ये आपण हे एक तणनाशक फवारलं होतं. तुम्ही म्हणाल आता मग हे तणनाशक कुठलं ते सांगा. तर शेतकरी मित्रांनो, मी जे काही सापेक्स कंपनीचं केजॉपॉलितील 10% मॉलिक्युलवाला जे काही जावा सुपर नावानं जे काय तणनाशक येतं याचा वापर केला होता प्रतिपंप 80 ml. सोयाबीन फुलावस्थेमध्ये होती. फुलावस्थेमध्ये सुद्धा मी याचा वापर केला होता कारण त्या ठिकाणी सोयाबीन सुद्धा नव्हती. त्याच्यामुळे आपल्याला हे करणं गरजेचं होतं आणि त्यासाठी मी 70 ते 80 ml प्रति 15 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून मी ह्या हरळीच्या पिकामध्ये फवारणी केली होती. तुम्ही बघू शकता अगोदरचं जे काय हरळीचं शेत आहे ते पूर्ण हिरवगार होतं. आता मी जेव्हा 15-20 दिवसानंतर शेतामध्ये आलो तेव्हा तुम्ही बघू शकता हराळी पूर्ण कुजून गेलेली आहे, उपटली तर सगळी खुडून येते, उपटून येते. तर तुमच्या सुद्धा पिकामध्ये हरळीचा जर असा प्रादुर्भाव झाला असेल तर तुम्ही सुद्धा शापेक्स कंपनीचं जावा सुपर हे जे काय तणनाशक येतं याचा वापर प्रतिपंप 50 ते 80 ml च्या दरम्यान तुम्ही करू शकता. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुम्हाला जर हे तणनाशक हवं असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता. धन्यवाद.